उन्हाळ्यामध्ये आहार नेमका कसा असावा? ब्रेकफास्टमध्ये तुम्ही नाचणीचं आंबील किंवा नाचणीचे डोसे, ज्वारीचे घावन किंवा आपण उकड करतो बघ तांदूळाची, ते पदार्थ आपण त्यावेळेत घेतले तर आपल्या शरीरामध्ये थंडावा टिकून राहतो. आणि सगळ्यात सोपा छान उपाय म्हणजे मऊ भात अच्छा. की त्याच्यावरती मेथकूट घालून तुम्ही रोज घेतलात तर तुमची पचनशक्ती सुधारते, प्लस तुम्हाला ॲसिडिटी पण होत नाही. आपण 5 प्रकारचे वॉटर बघूया. की धनेजिरे पाणी, की शरीरामधला जो काही इम्बॅलन्स आहे उष्णतेचा तो रेग्युलराईज करायला मदत करतं. त्यानंतर गुलकंद वॉटर शरीरात वाढलेली उष्णता कमी करायला मदत करतं. तिसरं म्हणजे डाळिंब. इतकं महत्त्वाचं आहे की डाळिंबाचा रस हा बल्य पण आहे, प्लस तो वर्ण्यकर आहे की तुमच्या त्वचेसाठी खूप चांगला आहे. म्हणजे त्वचेसाठी उन्हाळ्यामध्ये खूप छान उपयोग डाळिंबाचा होतो. चौथं म्हणजे बार्ली वॉटर. तुम्हाला असं दिसेल की तुम्हाला जे क्रेविंग्स होतात ना उन्हाळ्यात ते कमी होतील, आणि एक प्रकारचा तुम्हाला जो घाम येतोय तो पण या पाण्यामुळे कमी होऊ शकतो. आणि 5वं पाणी म्हणजे माठातलं पाणी की जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. घामाबद्दल काही उपाय आहेत का, की घाम नियंत्रणात कसा आणता येईल? कुळथाचं पीठ असतं बघ, ते पाण्यामध्ये भिजवून अंगाला असं चोळून उठण्यासारखं लावायचं आणि एक 10 मिनटं तसंच बसायचं आणि मग आंघोळ करायची. ह्यांनी हळूहळू तुमचं घाम येण्याचं प्रमाण कमी होईल. नारळाचं दूध इतकं गुणकारी आहे ना की इट्स लाईक अ गुड सिरम. तुम्ही नारळाचं दूध काढून केसांना छान लावून ठेवा, कंडिशनिंग होतं. किंवा आपण म्हणतो ना सूर्यप्रकाशामुळे त्याच्यावरती एक प्रकारचा एक जो राब बसतो, जसं चेहऱ्याला टॅनिंग होतं तसं केसांना पण काहीतरी त्याचा परिणाम होतो ना, तो सगळा जाण्यासाठी आपल्याला या नारळाच्या दुधाची मदत होत असते. आता त्वचेसाठी आपण एखादं मास्क करू शकतो घरगुती, जसं तांदूळाचं पीठ आहे. तांदूळाच्या पिठामध्ये आपण थोडासा मध घातला आणि लोणी असं एकत्र करून जर आपण त्याचा मसाज केला तर बेस्टेस्ट हे आहे की ज्यामुळे तुम्ही डिटॅन करू शकता. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होतोय तर तुम्ही आंबा खायच्या आधी तो पाण्यात भिजवून ठेवा, बघा तुम्हाला डोकेदुखी होणार नाही. सो त्या सीझनचा आंबा तर खायलाच हवा, आणि तो खाताना तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार काळजी घ्या. जसं की जर तुमची पित्त प्रकृती आहे ॲड मिल्क, जर तुमची कफ प्रकृती आहे ॲड घी म्हणजे आमरसात तूप घाला, आणि जर तुमची वात प्रकृती आहे तर तुम्ही दूध किंवा तूप काही घालू शकता की तो आमरस तुम्हाला पचायला सोपा होईल. उन्हाळ्यामधनं घरी आलो ना आपण की एखादं तरी फ्रेश फ्लॉवर घरी आपल्या असायला हवं. म्हणजे तू बघशील की आपोआप ना त्या सुगंधामुळे पण काम होतं. म्हणजे तुम्ही पाणी पिताना कधीही बसूनच पाणी प्यायला पाहिजे, उभं राहून पाणी प्यायचं नाही. उभं राहून पाणी प्यायलो तर ते नळ भरतात. डोळ्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो उन्हाचा. म्हणजे उन्हाळ्यामध्ये डोळ्यावरती गुलाब पाण्याच्या घड्या किंवा निरस्या दुधाच्या घड्या ह्या आपण ठेवायलाच हव्यात, कारण डोळ्यांनीच तर दिसतंय ना. आपण बाहेरून आलो आणि लगेच जर आपण गार पाणी प्यायलो ना, अत्यंत चुकीचं आहे. कधी कधी यामुळे BP सुद्धा फ्लक्च्युएट होतं. सो उन्हाळ्यामध्ये मी असं पेशंटना सांगते की आईस्क्रीम थोडंसं कमी खा. म्हणजे ज्यांचा कफविकार ज्यांना आहे ना, म्हणजे बऱ्याच जणांना खूप सर्दी असते आणि स्टार्टिंग ऑफ द वसंत ऋतू जर त्यांनी हे आईस्क्रीम खाल्लं ना तर मग हा जो कफ प्रकोप होतो तो कमी होत नाही.